क्रमकोट झाल्यानंतर आपला केक छान सेट झालेला आहे. त्यानंतर मी पायपिंग बॅगच्या मदतीने आपल्या पिस्ता कलरची क्रीम ही लावून घेत आहे. जेव्हा कधी आपल्याला केकची ऑर्डर जेव्हा मोठे केक्स असतात तर तेव्हा काय करायचं, पायपिंग बॅगच्याच मदतीने केकला क्रीम लावायची, जेणेकरून आपल्या क्रीमला छान सारखी क्रीम लागते आणि पटकन ते क्लीन होते लवकरात लवकर. जेव्हा जेव्हा आपण पायपिंग बॅगने क्रीम लावतो तेव्हा ते लवकर क्लीन. पाहत असाल तुम्ही, फक्त एकदा पॅलेट नाईफ मी फिरवलेला आहे आणि आपली केक ही क्लीन झालेली आहे. त्यानंतर मी काय केलं, पॅलेट नाईफ घेतलेला आहे आणि पॅलेट नाईफच्याच मदतीने साईडला डिझाईन केली आहे. मी कुठलाही स्क्रॅपर हा यूज केलेला नाही आणि वर क्लीन करताना एकदम स्ट्रेट पॅलेट नाईफ ठेवलेला आहे आणि प्रत्येक वेळेस यूज करताना मी ते क्लीन करून केलेलं आहे. त्यामुळे आपल्या केकला लवकर फिनिशिंग येते आणि आपल्या ज्या कडा असतात त्या एकदम सारख्या होतात. त्यानंतर मोठ्या पॅलेट नाईफच्या मदतीने इथे मी केक मोठा असल्यामुळे छोटा पॅलेट नाईफने ते वरून क्लीन नव्हते होत, तर त्यामुळे मी थोडा मोठा पॅलेट नाईफ घेतलेला आहे आणि त्याला क्लीन केलेला आहे. त्यानंतर त्याला मी सेट व्हायला ठेवलं आणि त्याच्यानंतर आपला जो छोटा केक आहे, तर छोटा केकसुद्धा मी अर्धा केक हा पिस्ता कलरच्या क्रीमने कवर केलेला आहे आणि हाफ केक जो आहे तो मी व्हाईट कलरच्या क्रीमने कवर केलेला आहे. तर इथे आपला केक कवर करून पायपिंग बॅगच्याच मदतीने मी इथे पण कवर केलेला आहे. त्यामुळे आपल्या केकला लवकर फिनिशिंग येते. पण इथे काय झालं, माझी थोडी क्रीम फाटल्यासारखी झाली होती. तर अशा वेळेस काय करायचं, थोडंसं पाण्याचा स्प्रे करून घ्यायचं आणि ते क्लीन करून घ्यायचं. त्यामुळे आपला जो टेक्स्चर जो आहे तो थोडा सॉफ्ट येते. आणि सेम जसं मी पहिल्या केकला डिझाईन केलेली आहे, सेम तशीच पॅलेट नाईफच्या मदतीने इथे मी या केकला डिझाईन केली आहे. तर काय आहे, जो आपली क्रमकोटपर्यंतचा भाग आहे, मी क्रमकोट कसं केलेलं आहे, क्रमकोट करून कसं फिलिंग केलेली आहे, कसं सोकिंग केलेली आहे, ते सर्व जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तर ती नक्की पहा. त्यानंतर मी 3 ते या केकला सेट व्हायला ठेवलं आणि सेट झाल्यानंतर पाण्याच्या मदतीने आपला जो पॅलेट नाईफ आहे तो आधी ग्लासमध्ये डिप केलेला आहे आणि त्यानंतर दुसरी जी केक असेंबल करायची आहे त्या केकच्या कळा सैल करून घेतलेल्या आहेत आणि 2 पॅलेट नाईफच्या मदतीने इथे मी हा केक एकदम मध्यभागी ठेवलेला आहे. आणि त्यानंतर पॅलेट नाईफ काढताना माझा बोट हलकासा तिथे लागला आहे, पण काही हरकत नाही. आपला जो बोट लागलेला आहे तो तिथे आपल्याला ते बॉल्स लावून कवर करता येईल. तर या केकची डिझाईन ही माझ्या मनाने केलेली आहे. कस्टमरने ते माझ्यावर सोडलेलं होतं, जसं तुम्हाला बनवायचं आहे तसं ते बोलले होते. सो इथे मी केक हा केलेला आहे, फक्त त्यांनी कलर हा सांगितलेलं होतं. तर इथे मी गोल्डन्स बॉल्स आहेत जे लावलेले आहेत. तर मला ही केक द्यायची होती, त्याच्या 1 तासाच्या आधी मी हा केक एकावर एक असेंबल केलेला आहे. जेव्हा आपण कधीही केक द्यायचं असेल तर छान सेट वाहू द्यायचं आणि केक द्यायचा आहे त्याच्या 1 तासाच्या आधी आपल्याला ते केक एकावर एक असेंबल करायचं आहे. आधीही केले तरी काही हरकत नाही, पण जेव्हा आपल्याला केक द्यायचा आहे, जर काही कमी जास्त झालं केक ठेवण्यामध्ये, थोडं काही कमी जास्त झालं तरी आपण ते तेवढ्या वेळामध्ये कवर करू शकतो. त्यानंतर व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे आणि त्याला छान स्मच केलं आणि स्मच केल्यानंतर इथे मी साईडला डॉट डॉट